नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांच्या पेजवरती. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आजूबाजूच्या सर्व ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं मित्रांनो, तो जवळजवळ हा ऑगस्ट महिना सरत आलेला आहे आणि या 15 दिवसापासून जर आपण बघितलं तर पावसाने मोठी दडी मारल्याचे आपल्या लक्षात येत आहे. मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये लाखो हजारो रुपयाचा खर्च केलेला आहे आणि हा खर्च मित्रांनो आता कुठेतरी वाया जाताना दिसतोय का, हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या मनामध्ये मित्रांनो कुठेतरी निर्माण होताना दिसत आहे. मी आज एका सोयाबीनच्या शेतामध्ये आहे आणि त्या सोयाबीनच्या शेतामध्ये खरं अक्षरशः मित्रांनो त्याला खरंच किती पाण्याची आवश्यकता आहे हे आपल्या लक्षात येणार आहे. तर मित्रांनो, बघतोय आपण हजारो रुपये खर्च करून ज्या शेतकरी राजाने अतिशय कष्टातून या शेतामध्ये हजारो रुपये खर्च केले आणि आपण बघतोय ऑगस्ट महिना संपत आलेला आहे, तरी देखील पावसाची कुठे आपल्याला सुरुवात झालेली दिसत नाही आहे. आपण जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो, या सोयाबीनला पाणी न मिळाल्यामुळे पीक जळण्याची परिस्थिती आता निर्माण होताना आपल्याला दिसत आहे. पिकावर शेतकऱ्यांमध्ये मित्रांनो पावसाचा प्रभाव कमी असल्याकारणाने या शेतामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं सोयाबीन आलेलं असताना पण त्याला पाऊस वेळेवर नसल्याने आता ते कुठंतरी करपताना याच्यावरती दिसत आहे. आपण जर बघितलं मित्रांनो तर हा एक जर याला योग्य वेळेमध्ये योग्य कालावधीत पाऊस नाही भेटला, पाणी नाही भेटलं तर याला एक प्रकारचा आजार होतो आणि त्याच्यामध्ये उत्पन्नामध्ये कुठेतरी घट होताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने सोयाबीनची पेरणी केली, मात्र पावसाने दडी मारल्याने आज हिरवेगार सोयाबीनचे पीक पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आपल्याला दिसत आहे. आपण जर बघितलं तर या सोयाबीनची जे पाने आहेत अतिशय सुकलेल्या आपल्याला अवस्थेमध्ये आता दिसत आहेत. मित्रांनो, पाणी वेळेवरती पाऊस नाही पडला तर याच्यामध्ये काय होऊ शकतं बघा, पाने पिवळे पडणे किंवा ते झाड कोमजून जाणे, फूल व शेंगा गळणे. आता आपण जर बघितलं तर काही ठिकाणी आता फुलांना देखील लागायला सुरुवात झालेली आहे, पण आता याला जर वेळेत जर पाऊस नाही पडला तर याची फुलगळती देखील होऊ शकते. शेंगामध्ये दाणे भरण्याचे प्रमाण देखील कमी होऊ शकते. त्यानंतर उत्पादनात मोठी घट निर्माण होण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे. त्याबरोबर शक्य असल्यास पाण्याचा याला आहे म्हणजे पाणी असेल तर चांगलंच आहे, पण मित्रांनो आपण बघतोय पाऊसच नाही आहे तर पाणी कुठून देणार आहे. शेतात विहिरीतलं असेल, इकडं असेल मित्रांनो, कुठल्याही भागामध्ये आपण जर बघितलं तर पाऊस कमी प्रमाणात असल्यामुळे कोणत्याही विहिरीला बोरवेलला चांगल्या पद्धतीने असं पाणी आलेलं नाही आहे. आपण जर विचार केला तर यंदाचा दुष्काळाची चाहूल ही लागती का काय असं वाटताना दिसत आहे. मित्रांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये ही परिस्थिती असेल, श्रावण महिन्यात ही परिस्थिती असेल तर येणाऱ्या काळामध्ये काय होईल याची अनेक प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झालेले आहेत. तर मित्रांनो, भेटूयात अशाच वेगवेगळ्या माहितीसोबत वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.